गुड मॉर्निंग। तर आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 26वा दिवस आहे आज। तर लई जणांचा प्रॉब्लेम काय होतो, लई जण काय म्हणते मी लई मेहनत करू राहिलो पण रिझल्ट भेटत नाही। तर ही गोष्ट आहे, रिझल्ट भेटत नाही तर रिझल्ट एक दिवसात भेटत नाही, कारण की आपण महिनाभर केली 2 महिने केली रिझल्ट भेटत नाही सोडून देते। हे महिनाभर आणि 2 महिन्याचे काम नाही आहे, रिझल्ट कमी वर्ष 2-2 वर्ष करणं लागतं। तरी आपण चॅलेंज 75 डेज होता पण आपण 365 दिवसात चॅलेंज ॲक्सेप्ट केला, कारण चेंज काय 1-2 दिवसात होत नाही किंवा महिना 2 महिने 6 महिन्यात होत नाही, त्याला वर्ष ते 2 वर्ष लागते चेंज होण्यासाठी। पण जेवढं आहे एक गोष्ट आहे, तुम्ही काही पण करा, प्रॅक्टिस करा, काही करा, खरं मनावर हात ठेवून सांगा आपण 100% दिले का। ही गोष्ट सगळ्यात मेन गोष्ट आहे। आपण तो प्रॅक्टिस करतो, आपण ती प्रॅक्टिस करतो तर त्याच्यापासून खरं आपलं ग्राउंडला जाताना असं वाटलं पाहिजे आज मी माझ्याकडून 100% दिलं का। ही जर गोष्ट क्लिअर झाली आणि मागचा दिवसापेक्षा आजचा दिवस थोडा काही नाही काही बेटर पाहिजे। आज मी अजून थोडंसं ॲडव्हान्स करीन, अजून काहीतरी नवीन करीन, अजून काहीतरी हे करीन, ही गोष्ट पाहिजे तरच तुमचं रिझल्ट होतो। तर 365 दिवस चॅलेंज केलं, ते चॅलेंज कसं आहे, डेली वर्कआउट करायचं। डेली म्हणजे डेली करायचं हेच नाही, ते कोणत्या पण हालतमध्ये करायचंच। काही ऊन असो, काही असो, काही पण असो, कोणते प्रॉब्लेम असो, काही असो, प्रॉब्लेम सोडून प्रॉब्लेमचं कारण नाही सांगायचं, तर 100% कुठं पण असो, आपण काही पण असो, वर्कआउट करायचं म्हणजे करायचं, याला म्हणते चॅलेंज। तर आपलं वॉर्मअप झाला कंप्लीट, आपण वॉर्मअप केला। आज आपण 3 किलोमीटर थोडीशी नॉर्मल जॉगिंग करणार आहे, कारण काल पण केली ती आपण। काल आपलं लॅडर वर्कआउट होतं, आज थोडा वेगळा वर्कआउट आहे आपला। तर सगळ्यात पहिली गोष्ट जॉगिंग करू। जॉगिंग मेन गोष्ट कशी माहिती का, तुम्ही डायरेक्ट स्ट्रेचिंग केली आणि वर्कआउट केला, वर्कआउट तेवढा परफॉर्मन्स येत नाही, पाय पेन करते। तर थोडं तुम्ही जॉगिंग केली तर त्याने काय होतं, थोडंसं पाय रिलॅक्स होऊन जाते। पाय रिलॅक्स झाले तर मग तुमचे वर्कआउट करायला परफॉर्मन्स ओके होतो। तर त्याच्यामुळे कमी कमी थोडी करा पण जॉगिंग कराच, ती गोष्ट मेन आहे। आपल्याला सवय झाली आता 3 किलोमीटरची, त्याच्यामुळे आपण नॉर्मल 3 किलोमीटर करतो। तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, परफॉर्मन्स ओके होतो। तर चला जॉगिंग करू आपण। जॉगिंग आज 2 किलोमीटर कंप्लीट झाली। आपण एकदम स्पीडने गेलतो, थोडंसं म्हणजे स्पीड म्हणजे स्टेप टाकली आणि येताना पण स्टेप टाकले आपण। तर परफॉर्मन्स थोडासा हळूहळू करू राहिला, कारण की पाय पण एकदम स्मूथ पडू राहिले आणि एक रिदमनी बॉडी चालू राहिली, सगळी पाय बी हात बीत सगळं एक रिदमनी। रनिंग करताना तोच मेन सगळ्यात हे असतो की एकदम रिदम बसला पाहिजे। मॅरेथॉनला ह्याचे रनर कसे एकदम रिदमनी चलत राहते, स्टार्ट ते एंडपर्यंत हा रिदम असतो। कधी पण भरतीमध्ये 1600 मारायला आणि 5 किलोमीटरला हाच रिदम आला पाहिजे। तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा। आता वॉकिंग करू आपण, तर मग वर्कआउटचं चालू करू। वर्कआउट आहे आपला लेग वर्कआउट करू आणि उद्या आपण थोडंसं वेगळ्या ग्राउंडला जाणार आहे। आपण स्लो फास्ट जमलं तर आपण स्लो फास्ट वर्कआउट करणार उद्या। आज नॉर्मल आपण लेग वर्कआउट करू। तर चला वर्कआउट कर जाऊ।
तर आपलं लेग वर्कआउट झालं आज. लेग वर्कआउटमध्ये आपण 2 ते 3 सेट बघितले आणि काप्स वर्कआउट केला, स्काप वर्कआउट केला. स्काप वर्कआउटमध्ये कारण की आपण रनिंग करताना स्काप्स आणि ग्लुट्स आणि थाईज हे सगळ्यात मेन गोष्ट असते. तर ही मेन गोष्ट याला स्ट्रॉंग बनवलं तुम्ही तर तुमचं वर्कआउट बरोबर परफॉर्मन्स ओके होतो. तर लेग वर्कआउटमध्ये ह्याच 3 गोष्टीला महत्त्व असतं. तुमचं ग्लुट्स, काप्स आणि थाईज ह्या 3 गोष्टी असतात. 3 गोष्टी काम करा, तुमचं रनिंग परफॉर्मन्स ओके होईल. तर चला आता आपला वर्कआउट झाला कंप्लीट, आपण स्ट्रेचिंग करू. बाकी होता मग चुकीचं हो सगळं. मी सगळ्यात चुकीचं करू लागलो माहिती काय. मग सकाळ संध्याकाळी यायला पाहिजे गावाला. पत्ता टाकला नाही सगळे केलं तू म्हणतो इकडे घे.